नमस्कार मंडळी, श्रद्धाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। मी आज बनवणार आहे उपवासासाठी साबुदाणा आणि बटाट्याचं थालीपीठ। तर त्यासाठी मी इथे 3 मोठे बटाटे कापून घेतलेले आहेत। ते पाण्यामध्ये शिजायला ठेवायचे आहेत। बटाटे शिजेपर्यंत मी 1 वाटी साबुदाणा थोडासा गरम करून घेतलेला आहे। जास्त लाल न होऊ देता साबुदाणा भाजून घ्यायचा आहे आणि तो थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक असा काढून घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता इथं साबुदाणा मी बारीक काढून घेतलेला आहे। जर तुम्हाला हा साबुदाणा भिजत घालायचा असेल तर तुम्ही भिजू घालू शकता। मी तो कोरडाच वापरलेला आहे। त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी हिरवी मिरची काढून घेतलेली आहे। बटाटे शिजून मी त्याची साल काढून घेतलेली आहे। तर बटाटे असे हाताने कुस्करून घ्यायचे आहेत। एकदम बारीक असे कुस्करून झाल्यानंतर मी वाटलेली हिरवी मिरची आणि साबुदाणा त्यामध्ये घातलेला आहे आणि 1 चमचा मीठ पण टाकलेला आहे। त्यानंतर हाताने असं आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। जोपर्यंत पिठाचा घट्ट गोळा होत नाही तोपर्यंत मळायचं आहे। जर तुम्ही असा कोरडा साबुदाणा वापरत असाल तर तुम्ही थोडंसं पाणी वापरून हे पीठ मळून घेऊ शकता। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। त्यानंतर पोळपाटावर मी अशा 2 कॅरी बॅगचा वापर केला आहे। कॅरी बॅगला थोडंसं तेल लावून पिठाचा गोळा हाताने करून त्यावर परत थोडंसं तेल लावून दुसरी कॅरी बॅग टाकलेली आहे आणि लाटण्याने एकदम हळूहळू असं लाटून घ्यायचं आहे। पण माझ्याकडे पुरी यंत्र असल्यामुळे मी पोळपाटाने लाटणार नाही, तर मी पुरी यंत्राने हे थालीपीठ बनवून घेणार आहे। पुरी यंत्राने एकदम सोपे होतील। तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर तुम्ही सुद्धा असं थालीपीठ बनवू शकता। तर पहा, खूप छान असं थालीपीठ आपलं बनलेलं आहे। तर तव्यावर मी तेल टाकून तवा गरम करून घेतलेला आहे। त्यानंतर आता हे थालीपीठ टाकलेलं आहे। तर छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला। दोन्ही साईडनं थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर यासोबत तुम्ही काकडीची कोशिंबीर किंवा दह्याची चटणी किंवा साखर टाकून दही कशासोबतही तुम्ही हे थालीपीठ खाऊ शकता। जर तुम्हाला सारखी खिचडी खायचा कंटाळा आला असेल तर थोडंसं वेगळ्या पद्धतीनं आणि लवकर होणारं असं हे थालीपीठ आहे। तर तुम्ही हे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।